तर या सगळ्या अशोक खरात प्रकरणासंदर्भात ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका घेतली गेलेली आहे। बंधुबाबा अशोक खरात विरोधात ठाकरे गटानं ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे। जळगावात ठाकरे गटानं या संदर्भात आंदोलन केलेलं आहे। नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले असून जळगावमध्ये या ठिकाणी आज शिवसेना ठाकरे गटातर्फे महिला आक्रमक झालेल्या आहे। या ठिकाणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर पाय धुतानाचे व्हायरल झालेले आहे। रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी जळगावात आज शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहे। नाशिक येथील लैंगिक शोषणा प्रकरणी कॅप्टन अशोक खरात यांचे अनेक धक्कादायक व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे। रुपाली चाकणकर महिला आयोग संविधानिक पद त्यांचा आम्ही राजीनामा मागितलेला आहे। त्या जो भोंदूबाबा आहे कॅप्टन अशोक खरात त्यांच्या मंदिरामध्ये सुद्धा त्या संचालक म्हणून ट्रस्टी आहेत। तर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगावर आता राहू नये अशी आमची महिलांची मागणी आहे। ज्याप्रमाणे या भारत देशामध्ये सन्माननीय राहुल गांधी यांनी एसटी फाईल ओपन केली, त्याचप्रमाणे या महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये हे जे लैंगिक चाळे करणारे आहे कॅप्टन अशोक खरात यांचे 58 व्हिडिओ क्लिप बाहेर निघालेले आहेत आणि त्यांना सहयोग म्हणून काय त्यांचे कार्यक्रम राबवण्याचं काम जर कोणी करत असेल, राज्य महिला आयोगच्या अध्यक्षा सन्माननीय रुपालीताई चाकणकर हे त्यांचे कार्यक्रम राबवत आहेत। युगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।